बहुचर्चित माडा घोटाळ्यामध्ये एक मोठी कारवाई करण्यात येते। 262 एकर भूखंड अडपल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। बड्या बिल्डरांसह 194 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। गरिबांसाठी राखीव असलेले ईडब्ल्यूएस गृहनिर्माणाचे भूखंड लक्ष्य करण्यात आले। भूमी अभिलेख कार्यालयाच्या बनावट सह्या आणि शिक्क्यांचा वापर करत गैरप्रकार करण्यात आल्याचं समोर आलंय। 20% राखीव गृहनिर्माण टाळण्यासाठी जमिनींचं कथित हडप प्रकरणी नाशिकमधील विविध सर्वे नंबरमधील 49 प्रकरणांवरती सरकारवाडा पोलिसात गुन्हे दाखल आहेत। विधानसभेमध्ये गदारोळानंतर प्रशासन यंत्रणा खडबडून जागी झाली। महानगरपालिका, महसूल आणि भूमी अभिलेख विभागाकडून पोलिसांना माहिती मिळते। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊन माझे सहकारी किरण गोटूर सध्या आपल्यासोबत आहे। किरण, हा घोटाळा नेमका काय होता आणि सध्या कोणाकोणावरती कारवाई या प्रकरणी करण्यात आली आहे? सिद्धेश, अतिशय धक्कादायक ही बातमी म्हणावी लागेल, कारण भूखंडा हे घोटाळा प्रकरणी नाशिकमधील काही प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकांवरती गुन्हे दाखल करण्यात आलेला आहे। खरं तर 4000 स्क्वेअर फूटच्या वरती जर बांधकाम असेल त्यातलं 20% हे माडाला जे हस्तांतरित करायचं असतं आणि माडा हे 20% मधले जे घर आहे ते गरीब लोकांना देत असतं हे आपल्याला माहिती आहे। पण 4000च्या पेक्षाही वरती हे बांधकाम असून सुद्धा त्याच्यात खाली बांधकाम दाखवून अशा पद्धतीने हे घोटाळा केलेला आहे आणि माडाला जे 20% घर हस्तांतरित करायचं असतं ते या बांधकाम व्यावसायिकांना केलं नाही, अशा पद्धतीचं हे ठपका आहे। आणि तब्बल 262 एकरांवरती अशा पद्धतीचं हे संपूर्णपणे घोटाळा आहे आणि एक मोठा घोटाळा होता। अखेर गेल्या काही दिवसांपासून या सगळ्या प्रकरणी चौकशी सुरू होती। कालच विधानसभेमध्ये सुद्धा या सगळ्या मुद्द्यावरती गदारोळ झाला आणि त्यानंतर हा गुन्हा आता दाखल करण्यात आलेला आहे नाशिकमध्ये। या सगळ्या गुन्ह्यामध्ये नाशिकमधील काही प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आहेत, त्यामुळे पुढचा तपास या सगळ्यांमध्ये कशा पद्धतीने होतो हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच, धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।